त्या नेटवर्किंगविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे उमेश श्रीखंडे जी आहेत. ही इज अ बिल्डिंग अ ब्रँड थ्रू कम्युनिकेशन अशी ज्यांची ओळख आहे. मागची 3 दशकं हे त्यांच्या अनेक ब्रँडसोबत काम करत आहेत. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर त्यांनी आता काम केलेलं आहे. अगदी शेवटी टॅपरूट इंडिया या कंपनीचे ते CEO म्हणून कार्यरत होते आणि वेगवेगळ्या फिल्म मेकर्स असतील किंवा CEO यांच्याबरोबर काम करताना प्रचंड अनुभव आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. त्याचबरोबर आज बजाज ऑटो असेल, फिलिप्स असेल, कॅडबरी असेल, एशियन पेंट असेल, BBC वर्ल्ड असेल, डिझनी, HSBC, शॉपर स्टॉप किंवा मिंत्रा, ITC, फेसबुक, पार्ले, उबर, युरेका फोर्ब्स अशा अनेक कंपन्यांचा एक अविभाज्य भाग म्हणून ज्यांची ओळख आहे उमेश श्रीखंडेजी यांना मी जोरदार टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावर निमंत्रित करतो. उमेशजी, कृपया आपण व्यासपीठावर यावं. आणि मी ज्ञानेशजींना विनंती करेन की आपण उमेशजींचं स्वागत पुष्पगुच्छ आणि एक छोटंसं आपल्याकडनं प्रेमाची भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करू. उमेश श्रीखंडेजी. उमेश श्रीखंडेजी, आता पुढचा वेळ तुमच्यासाठी आहे, प्लीज. उद्योजक लहान असो मोठा, आम्हाला त्या मंडळींच्या विषयी बराच आदर आहे. कारण तुम्ही 4 लोकांचा व्यवसाय चालवत असाल, नाही तर 400 लोकांचा. त्यात तुम्ही बरंच रिस्क घेत असता, बऱ्याच खस्ता खात असता, बरेच कष्ट घ्यायला लागतात आणि सगळं एकट्याच्या खांद्यावर असल्यासारखा प्रकार असतो. त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी ज्ञानाचे डोस द्यायला आलेलो नाही. मी अनुभवातून काहीतरी जे शिकलो आणि नेटवर्किंगचा उपयोग किती इमॅजिनेटिव्हली करता येतो याविषयी 2-4 गोष्टी सांगण्यासाठी मी ते आहे. जसं पुस्तक अद्वितीय पुस्तक आहे, उत्तम लेखक आहेत म्हणून तुम्ही ते घेतलं तर ते कधीतरी उघडून वाचायला पाहिजे ना, म्हणजे मग त्याचा उपयोग व्हायचा असेल तर, नाहीतर ते पुस्तक राहतं. तसं डिरेक्टरी ही फक्त इन्फॉर्मेशन आणि कॉन्टॅक्ट्स, आणि मला आता या दुकानाचं नाव माहिती आहे, त्याचे मालक माहिती आहेत आणि त्यांचा फोन नंबर आहे, ईमेल ID आहे, ह्याच्याने काही होत नाही. जे व्हायला लागतं ते त्या दोघांच्या मधला दुवा साधून, चर्चा वाढवून, एकमेकाची मदत घेऊन असं व्हायला लागतं, तेव्हा त्याचं काहीतरी परिणती कशात तरी होते. तर नेटवर्किंग हे शिकण्याचं एक उत्तम साधन आहे. एकमेकाच्या शक्ती एकमेकाला देऊन त्याचा लाभ घेणं. आपण असं म्हणतो 2+2 हे 4पेक्षा जास्त झाले पाहिजेत, हे करणं हा खरा त्याचा उद्देश असतो. आणि थोडंसं स्वतःचे व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांचं काय होतं नकळत, की ते फार इनवर्ड लुकिंग राहतात, कारण त्यांनी स्वतः सगळं केलेलं असतं पहिल्यापासून. त्यामुळे इतरांचा सल्ला घेणे किंवा कॉम्पिटिटर्सबरोबर इंटरॅक्ट करणे हे त्यांना सहजासहजी जमत नाही. काही जणांना जमतं, मी जनरलाइज नाही करत आहे, पण जनरली ते इनवर्ड लुकिंग असतात. त्यामुळं बाहेरच्या त्यांच्याच कॅटेगरीमध्ये किंवा इतर कॅटेगरीजमध्ये बाहेर काय चालू आहे हे समजण्याची आवश्यकता खूप असते. कारण ते समजलं आणि ऐकलं असेल तर मग त्यातलं काय घ्यायचं नाही घ्यायचं ते ठरवता येईल. माहीतच नसेल तर आपल्याला वाटतं की आपण जे काय करतो ते योग्यच आहे आणि तिथेच गाडी थांबते. म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता, त्यांना समजता, त्यांचा व्यवसाय, त्यांच्याकडून शिकता, त्यांचं अनुकरण करता आणि एकमेकाला सहयोग देता, ह्याला नेटवर्किंग म्हणतात. नेटवर्किंग म्हणजे एकमेकाशी मध्ये मध्ये बोलत राहा, एकमेकाशी ओळख ठेवा. हा फार त्याचा काय म्हणायचा अजिबात उपयुक्त नसलेला प्रकार आहे. नेटवर्किंग करावं किंवा त्याचे बरेच फायदे आहेत असं माहीत असून लोक का नाही करत असं म्हणलं तर सगळ्यांनाच हे कारणं लागू आहेत असं नाही म्हणत, पण काही जणांना इगो वाटतो की हा माझा खरं म्हणजे कॉम्पिटिटर आहे, त्याच्याशी मी त्याच्याशी कशाला बोलू आणि त्याचा कशाला सल्ला घेऊ. किंवा बोललेच तर धंदा कसा वाढवता येईल, प्राइसिंगविषयी काहीतरी, खर्च कमी कसा करता येईल, असं जुजबी जे इमिजिएट बिझनेसशी रेलेवंट असतं तेवढं बोलायची टेंडन्सी असते. याच्यात सगळ्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्या, इनफॅक्ट इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे
की मोठ्या कंपन्यातले कॉम्पिटिटर्स एकमेकाबरोबर नेटवर्किंग खूप करतात आणि खूप माहिती शेअर करतात, पण लहान व्यवसायांना वाटतं की कॉन्फिडेन्शियालिटी आणि सिक्रेसी फार महत्त्वाची आहे, माझा जादूचा फॉर्म्युला कोणाला कळता कामा नये. असं होत नाही. ज्ञानेश म्हणलं त्याप्रमाणे पार्लाच आता ह्यूज मार्केट प्लेस आहे, सगळ्यांना वाव आहे प्रगती करायचा आणि बिझनेस वाढवायचा. त्यामुळं मोकळेपणाने एकमेकाला आपल्या व्यवसायाविषयी अडचणी, तुम्ही हे कसं करता, म्हणजे तुम्ही साधी गोष्ट घेतो, तुमचा व्यवसाय असेल आणि तुमच्याकडे जर गेली 15 वर्ष तीच टीम काम करत असेल, तर तुमच्या कंपनीत काहीतरी विधायक, काहीतरी विशेष चाललेलं आहे म्हणून 15 लोक कुठेही न जाता तुमच्याकडे काम करत आहेत. ती आपोआप झालेली गोष्ट नाही. बऱ्याच कंपन्यांच्यात अनुभव असा असतो की लोक जातात येतात. तर आता तुम्हाला समजा तुमच्या व्यवसायातला असा कोणतरी असेल ज्यांच्याकडे हे तुम्ही पाहिलं आहे, तर त्यांना भेटणं, कॉफी घेऊन त्यांच्यावर गप्पा मारणं आणि तुम्ही नक्की काय काय करता म्हणून तुमच्याकडे लोक राहतात किंवा त्यांना हायर कसे करता, हे केलं तर भरपूर शिकण्यासारखं आहे. कारण आपल्याला सगळं कळतं की आपल्याला जे काय माहिती आहे ते पुरेसं आहे असं वाटण्याची काय गरज नाही. दुसरी गोष्ट सिक्रेसी आणि कॉन्फिडेन्शियलिटीची काळजी न करण्याचं म्हणजे एखादी गोष्ट सांगितली म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन हे फार किचकट असतं. योगासनाचा इथे एक्सपर्ट बसलेत, पण योगासनाचा एक व्हिडिओ पाहिला म्हणून मी योगासनात पारंगत झालो असं होत नाही. तसं मी जर म्हणलो की आमच्याकडे आम्ही एम्प्लॉईजची खूप काळजी घेतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो असं जर नुसतं म्हणलं तर त्याच्यात लगेच जाऊन कॉपी करण्यासारखं काही नसतं. ते तुम्हाला पुन्हा तुमच्या व्यवसायात त्याचे आडाखे बघून, पद्धती बघून त्या कराव्या लागतात. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन कोणीतरी सांगितलं की हे अशा पद्धतीने आम्ही करतो किंवा आम्ही वेंडर सिलेक्ट करतो आणि काहीतरी विशेष निकष वापरून त्यांचा इव्हॅल्युएशन करतो, तर ह्याच्यात काही जादूची कांडी नाही आहे. त्याच्यात एक लांब प्रोसेस असतो. त्यामुळे कोणाचनी तरी सांगितलं की बाबा मी अमुक करतो याचा अर्थ त्याला ते मंत्र देऊन टाकला आणि आता तोच करणार आणि आपली वाट लागणार असं काही होत नाही कॉम्पिटिशनमध्ये. इनफॅक्ट मोठ्या कंपन्या, आता माहीत नाही पण पूर्वी गोदरेजसारखी कंपनी स्पेअर कपॅसिटी म्हणून प्रॉक्टर अँड गॅम्बलसाठी साबणं बनवायचे, मॅन्युफॅक्चरिंग. किंवा ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट म्हणून जे अप्रतिम प्रकल्प आहे त्याच्यात विविध खेळातले दिग्गज खेळाडू एकत्र आले. त्याच्यात त्यांनी मी बॅडमिंटनचा, बिलियर्डचा असा विचार केलेला नाही. गीत सेठी, आनंद विश्वनाथन, विविध लोक आलेत. त्याचा उपयोग असा की ऑलिम्पिक्समध्ये सगळेच खेळ असतात. जेवढी जास्त पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळतील तेवढे तुमचे कार्यक्रम अधिक सकस आणि प्रभावी होणार. त्यामुळं आपल्या परिघा बाहेरच्या लोकांशी संबंध ठेवणे, त्यांच्याकडून शिकणे, त्यांना आपली अडचण सांगणे आणि त्यांच्याकडे काही सोल्युशन आहे का बघणे, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्याने आपल्या कामातला इंटरेस्ट वाढायला लागतो. कारण आपण 4 इंटरेस्टिंग गोष्टी शिकतो. अरे वा, हे माहीत नव्हतं. साधी गोष्ट असेल की तुम्ही ह्याचा अमुक रॉ मटेरियलचा खर्च कसा कमी करता, त्या सगळ्याची काय ऑब्व्हियस उत्तरं नसतात. पण कोणाशी तरी बोललात आणि तो काहीतरी खास करत असेल किंवा वेंडर्स कसे सिलेक्ट करत असेल, एकमेकाबरोबर एफर्ट्स जॉईन करून निगोसिएशन कॉमन करणे. आता ज्या कंपन्या जे करतात ते लहान व्यवसायसुद्धा करू शकतात, विच इज वेब सर्व्हिसेस असतील, IT रिलेटेड काहीतरी असेल, ट्रॅव्हल रिलेटेड असेल, तर असे वेंडर्स पार्ल्यातल्या 20 उद्योजकांनी 20 लोकांच्याकडे जाण्यापेक्षा त्यातले काही जण एकत्र येऊन निगोशिएट केलं कुठल्या तरी एका कंपनीबरोबर, तर सगळ्यांचाच फायदा होतो. आणि एकमेकाचा फायदा झाला की आपला तोटा होतो हा विचार डोक्यातून काढायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपलं जे चाललं आहे ते बरंच आहे आणि ह्याच्यापेक्षा असं काय होणार असं कधी म्हणण्यात पॉईंट नाही. कारण जग आता खूपच कॉम्प्लिकेटेड, मोठं आणि संधी खूप वाढायला लागल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कस्टमर एक्सपिरियन्स म्हणतात, म्हणजे तुमच्या दुकानात ग्राहक आला किंवा तुमच्या ऑफिसात, व्यवसायाच्या ऑफिसात आला की त्याच्याशी तुम्ही कसे डील करता, त्याची काय माहिती पुरवता, तो तुमच्याकडेच येईल ह्यासाठी काय परिश्रम घेता,
ही गोष्ट सहज जाता जाता होणारी नसते. त्याच्यासाठी काही सिस्टीम घालावी लागते, लोकांना ट्रेन करावं लागतं, ते होतंय ना ह्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं. तर अशा गोष्टीसुद्धा, सगळ्याच गोष्टी प्रॉफिट कॉस्ट कसे कमी करू, वेंडर कुठला पण असं नसतं. एखादं लहान व्यावसायिक आणि त्याच्या स्पेसचा उपयोग अतिशय इमॅजिनेटिव्हली केला असेल, तर साधी गोष्ट की बाबा कोण तुझे आर्किटेक्ट, कोणी हे केलं आहे आणि हा अशी इतकीच सोपी अरेंजमेंट केल्यामुळे सगळ्यांना सोयीचं होतं आहे, तर आपण पण त्या दिशेने काही पावलं उचलली पाहिजेत. बऱ्याच ऑफिसेसमध्ये आपण जातो तेव्हा सगळं असं आडनिडी काहीतरी असतं, म्हणजे बसायला धड जागा नाही, गर्दी होते, लोक बाहेर उभे आहेत वगैरे. तर आर्किटेक्चर आता प्रगत फील्ड आहे, इंटिरियर डिझायनर्स कल्पकता लावून छान सोल्युशन्स सुचवू शकतात. नॉट जस्ट बिझनेस, पण आता उदाहरणार्थ भौगोलिकदृष्ट्यासुद्धा पार्ल्यात तर ऑपॉर्च्युनिटीज भरमसाठ आहेत, पण पार्ल्या बाहेर व्यवसाय करणे, महाराष्ट्राबाहेर व्यवसाय करणे, कदाचित एक्सपोर्ट्स करणे, हे सगळं हल्ली इतकी प्रोसिजर्स असतात, कामं असतात, व्यवधानं असतात की जर दोघं तिघं एकत्र आले तर अधिक आनंदमय प्रवासही होतो आणि कामही होतं आणि विविध लोकांचे विविध ज्ञानाच्या एरियाज असतात, त्याचाही उपयोग होतो. तुम्ही लोक हायर कसे करता आणि हायर केलेल्या लोकांना ट्रेन कसं करता, ट्रेन केलेल्या लोकांना टिकवून कसे धरता, हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. कारण नाहीतर व्यवसाय आणि छोटा व्यवसाय विशेषतः सारखा आयाराम गयाराम लोक जर असले तर त्याला स्टेबिलिटी येत नाही आणि कन्झ्युमर्सना पण त्याचा त्रास व्हायला लागतो. कारण दर व्हायला गेलं की एक वेगळीच व्यक्ती आपल्याशी बोलते, त्याला त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं ती गोष्ट असेल. आणि एकूण त्याच्याकडे असं बघायचं, ते म्हणतात ना की मी तुम्हाला एक आयडिया दिली, तुम्ही मला एक आयडिया दिली, तर आता आपल्या दोघांच्याकडे 2-2 आयडियाज झाल्या. हा विचार खरंच महत्त्वाचा आहे. म्हणजे त्याच्यात मी त्याला कशाला सांगू, त्याची वाढ असं होत नाही. कारण तुमचा व्यवसाय उत्तम चालला असला तर तुम्ही ती हायरिंगची पद्धत किंवा ऑफिस स्पेसचा वापर असा एक काहीतरी जादूच्या मंत्राने झालेलं नसतं. तुम्ही 1760 गोष्टी योग्य करत असता. त्यामुळे त्यातल्या 2 गोष्टी वेंडर इव्हॅल्युएशन कसं करतो, नाहीतर अमुक काय करतो असं सांगितल्यामुळं सगळा तो एकमेव मॅजिक फॉर्म्युला होता तो आता गायब झाला आणि आता आपल्याकडे कोण येणार नाही असलं काहीही होत नाही. कारण आपणसुद्धा कस्टमर्स म्हणून लॉयली ज्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे यांच्याकडे लाडू बरे मिळतात अशा एका कारणाने जात नाही. ते नीट बोलतात, त्यांचा क्वालिटी उत्तम असते, इतक्या वर्षात तक्रार नसते, अमुक असतं तमुक असतं, अशा 8-10 गोष्टी असतात. त्यामुळे अशा एखाद्या व्यावसायिकाने जाऊन दुसऱ्या व्यावसायिकाकडून 4 गोष्टी शिकला तो, तर दोघांचाही त्यात उपयोग होतो, दोघांचाही फायदा होतो आणि दोघांची ग्रोथ होते. त्यामुळे नेटवर्किंगचा हा खरा उद्देश आहे की आता उदाहरणार्थ कॉल सेंटर ही एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे, पण तुमच्यापैकी कुठल्या तरी व्यावसायिकाला व्यवसायाच्या दृष्टीने कॉल सेंटर ऑफर करणं सर्व्हिस महत्त्वाचं असू शकतं. पण स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसना स्वतःचं कॉल सेंटर सेटअप करणं हे बोलायला ठीक आहे, पण सोपं नसतं, खर्चिक काम असतं. पण 4 विविध व्यावसायिक एकत्र आले आणि ते वेगवेगळ्या व्यवसायातले असले तर ते सोपं होऊ शकतं, ते शक्य होऊ शकतं. त्यामुळं ही गोष्ट फक्त मोठ्या कंपन्यांनी करण्याची आहे, ती आपली नाही, आपण लहान आहोत, हा विचार पण काढून टाकणं महत्त्वाचं आहे. हा त्या डिरेक्टरीचे हे सगळे त्याचेच उद्देश आहेत, हे इम्प्लाइड उद्देश आहेत सगळे. वर्करनी बघायला लिस्ट आहे लोकांची आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, पण त्याचं तुम्ही करता काय आणि त्याचा वापर कसा करता आणि त्याच्यातून काय शिकता आणि ते काय इम्प्लिमेंट करता, ह्यांनी सगळी ती जादू होते. दुसरी गोष्ट म्हणजे आता एक पार्ल्यात एक मी नाव घेण्याचं काय काम नाही, एक मोठं दुकान आहे अगदी अत्यंत यशस्वी. त्यांनी म्हणजे इनवर्ड लुकिंग राहिल्याने किती प्रकार होऊ शकतात त्याचं एक मजेशीर उदाहरण आहे. साधं एक 7-8 महिन्यापूर्वी म्हणजे इंटरनेट येऊन 2 दशकं झाल्यानंतर ह्या बिझनेसनी इतक्या वर्षात ऑनलाईन शॉपिंगचं फीचर ठेवलंच नव्हतं. ते पण आधी अयोग्य होतं, पण नंतर ते आलं.
तर संध्याकाळी 7च्या सुमाराला मी एकदा काहीतरी ऑर्डर केलं तर ते काय चालत नव्हतं. म्हणून मी त्यांना फोन केला, म्हटलं काल तुम्ही मला ते URL दिलं पण ते काय चालत नाही, तर तुम्ही किती वाजता केली ऑर्डर? तर मी म्हटलं 7 वाजता. 5:30ला बंद होतं. मी म्हटलं इंटरनेटवर 5:30ला बंद होतं असा प्रकार नाही, मी रात्री 1ला सुद्धा ऑर्डर करेन, तुम्ही तुमच्या वेळेला पाठवा. पण 9 ते 5 इंटरनेट वेबसाईट चालू असतो हे पहिल्यांदाच ऐकलं मी. तर इतका भ्रमात असलेला हा यशस्वी उद्योजक, त्याच्याकडे चांगल्या IT जाणणाऱ्या माणसाला हायर करण्याचे पैसे नाही आहेत वगैरे असं मुळीच नाही. पण तुम्ही 4 लोकांशी बोलला, 4 वेबसाईट्स बघितलेत की अरे वा, यांचा सुंदर आहे, सहज सोपा नॅव्हिगेट करणारा आहे आणि सगळं काम वेळेत होतं, वेळ वाचतो, तर ते कोणी केलं आहे विचारूया. ही एक फार मूलभूत गोष्ट आहे. पण त्या सगळ्याची पासून आपण वंचित होतो कारण कोणाशी बोलायचंच नाही. म्हणजे डेप्थनी बोलायचं नाही, हा मुद्दा आहे. तुम्हाला ओळखत असतील लोक, तुम्ही मध्ये मध्ये भेटून गप्पा मारत असाल, तो भाग वेगळा. पण मला रिपीटेडली अमुक गोष्टी वर्क होत नाहीत आमच्या व्यवसायात, तर तुमच्या व्यवसायात कसं करता, या अत्यंत कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळात स्टार्टअप्समध्ये हे सगळं पॉप्युलर होतं की ॲडवायझरी बोर्ड असायचा. तर स्मॉल मिडियम एंटरप्राइजला ॲडवायझरी बोर्ड असं नसेल, पण 3-4 सल्लागारांचं इन्फॉर्मल पॅनेल तुमचं जर असेल, तर मध्ये मध्ये 2 महिन्यांनी त्यांच्याशी एकदा गप्पा मारायला भेटून तुमच्या आयडियाज, त्यांच्या आयडियाज असं केलं तर त्या सगळ्या इम्प्लिमेंट करण्याचं काही जबरदस्ती नाही, पण तुम्हाला त्यातून खूप काही फायदा मिळू शकतो. किंवा मोठ्या कंपन्या कन्झ्युमर रिसर्च करतात, पण लहान उद्योगांना वाटतं ते आपलं काम नाही, असं नाही आहे. त्यांनी पण एखादा व्यवसाय असेल, त्यांनी त्यांच्या लॉयल 10 लोकांना बोलवून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना विचारून आम्ही करतो त्यातलं तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत, काय खटकतं, हे विचारणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नेटवर्किंगच्यामुळं होऊ शकतात, समजू शकतात, आणि ते केल्याने त्याचा उपयोग काय होईल तेही तुम्हाला ठळकपणे दिसतं आणि जाणवतं. एकूण काय तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI सगळे बोलतात, पण विशेषतः तुम्ही कॉम्पॅक्ट टीमवाले व्यावसायिक असाल तर रिटर्न ऑन एफर्ट आणि रिटर्न ऑन एनर्जी पण बघायला पाहिजे ना. तुम्ही प्रचंड खस्ता खाऊन डिस्प्रपोर्शनेट कष्ट करून ते 100 रुपये मिळवत असाल तर ते योग्य नाही, त्याचे शॉर्टकट्स बघायला पाहिजेत. कोणतरी ते एफिशियंटली जास्त करत असेल त्याच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे. क्वालिटी कंट्रोल, लॉजिस्टिक, स्टोरेज, स्पेस, अशा अतिशय साध्या आणि मंडेन वाटणाऱ्या गोष्टी ह्या करायला पाहिजे. लॉयल कस्टमर्सना आपल्याकडे काहीतरी सगळे व्यावसायिक लॉयल कस्टमर्सची देखभाल करतातच असं नाही, काहीतरी क्वचित डिस्काउंट दिला, घरी डिलिव्हरी करतो, आम्ही करत नाही पण तुमच्यासाठी करतो, असलं तुटपुंज असतं. नुसतं एक कल्पना येण्यासाठी की लॉयल कस्टमरसाठी किती जाऊ शकता पुढे तुम्ही, तर एका एअरलाईनने मागे असं केलं होतं की त्यांचे जे लॉयल कस्टमर्स होते त्यांना त्यांच्या नवीन स्टाफ घ्यायच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या एअरलाईनबरोबर 50 वेळा गेलेला आहात, तुम्हाला आमच्या एअरलाईन आतबाहेर माहिती आहे, तर आता आम्ही नवीन स्टाफ घेतो आहे, त्यांचं सिलेक्शन करताना तुम्ही पण इंटरव्ह्यू पॅनलमध्ये या. आता तुम्ही जर ते लॉयल कस्टमर असाल आणि एखादा व्यवसाय म्हणला की आम्ही अमुक एक प्रॉडक्ट आता निर्माण करणार आहे, त्याचं सॅम्पलिंग तुमच्या 4 मंडळी ज्यांना आमचा व्यवसाय खूप वर्षापासून माहिती आहे त्यांना आम्ही बोलवलं आहे आणि त्यांच्याकडून फीडबॅक घ्यायचा की हा प्रॉडक्ट लॉन्च केला तर काय होईल, किती किंमत ठेवावी. तर ह्या सगळ्या गोष्टींनी एनर्जाईज पण व्हायला होतं, कारण आपण आपलं आपलं काम करत राहिलो की एका विशिष्ट पॅटर्नमध्ये आपण फिरत राहतो. ह्या सगळं लक्षात घेऊन नेटवर्किंग करणं. आणि मी आधी म्हणलो तर मी पुन्हा उल्लेख करतो की व्यवसायातल्या बहुतेक गोष्टीच्या त्याचा रिझल्ट पाहिला की त्या सोप्या आहेत असा भास होतो, पण त्याच्यामागे खूप मोठी गोष्ट असते, अनेक स्टेप्स असतात, अनेक प्रोसिजर्स असतात. त्यामुळं आपण काय करतो ते सगळ्यांना कशाला सांगायचं हा फार कालचा विचार आहे. सगळ्यांनी एकमेका सहाय्य करू,
शक्ती देऊ, कल्पना देऊ आणि आपण सगळेच भरभराटीच्या दिशेने जाऊ, हे म्हणण्याचा काळ आहे आणि ते करण्याची संधी आहे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की तुमचा व्यवसाय गारमेंट्समधला असेल, तुम्ही गारमेंट्सवाल्याच व्यावसायिकांशी बोला आणि नेटवर्क करा असं मुळीच नाही. तुम्ही कुणाशी करा. मी मगाशी म्हटलं तसं ऑफिस स्पेस योग्य वापरले, हा एखादा लॉयरचं ऑफिस असेल, पण त्याला तुम्ही बोलू शकता की बाबा मला आर्किटेक्ट तुमचा कोण आहे, किंवा एखादा दुसऱ्याच कॅटेगरीमधले लोक एक्सपोर्ट्स करत असतील त्यांना विचारणं. त्यामुळे जिथे कुठे इंटरेस्टिंग कल्पना मिळतील, एका पॉईंट पलीकडे मार्केटिंग किंवा बिझनेस वाढवण्याच्या आयडियाज या अशा कंपार्टमेंटलाइज नसतात. मग हे पुस्तक व्यवसायातच फक्त होऊ शकतं, हे बिस्किट व्यवसायातच फक्त होऊ शकतं, हे सल्लागारांच्या व्यवसायातच होऊ शकतं, असं काही नाही आहे. मेनी ऑफ देम आर पॉसिबल टू बी इम्प्लिमेंटेड अक्रॉस एनी इंडस्ट्री. आणि एक बिझनेस करताना काही गोष्टी आपण करतो, काही गोष्टींचा विचार करतो, पण त्या अंमलात आणतोच असं नाही. एक तिसऱ्या लेअरची पण गरज असते. नुसती आपली एनर्जी आणि इमॅजिनेशन टिकवायला की नुसतं विविध भागात काय चाललं आहे, कुठली कंपनी काय करते, इन्क्लुडिंग मोठ्या कंपन्या. कारण मी आधी म्हटलं तसं मोठ्या कंपन्या करतात ते सगळंच कॉम्प्लिकेटेड आहे आणि छोट्या व्यवसायांना इम्प्लिमेंट करण्यासारखं नाही आहे असं मुळीच नाही. त्यातला मतितार्थ लक्षात घेऊन तुम्ही पण त्याचा वापर करू शकता. तर हे करण्याने नुसतं तो जो कॅनव्हास आहे त्या कॅटेगरीचा, तो इंटरेस्टिंग आणि एनर्जेटिक कुठल्या दिशेने जाऊ शकतो ह्याचं तुम्हाला कळायला जातं. आयकिया कुठल्याही व्यवसायाने हा नियम पाळू शकतो. आयकियाच्या कुठल्याही दुकानात गेलात की एक छोटंसं पॅड, पेन्सिल आणि मेजरिंग टेप फ्री असते सगळ्यांना ठेवलेली. तर हा साधा विचार आहे कन्झ्युमरचा की तो आला की 10 मिनटात हे ती मागणारच आहे एनिवे, तर तो आल्याच एक शेल्फ ठेवा आणि तिथे सगळं फ्री ठेवा आणि विषय संपवा. 17 वेळा तेच सांगायच्या ऐवजी. जसं आपल्याकडे पावसाळ्यात छत्र्या कुठे ठेवायच्या हे गुपित ठेवतात आणि मग 80 वेळा लोक येऊन छत्री कुठे ठेवू, तिथे ठेवा, छत्री कुठे ठेवू, तिथे ठेवा. ह्याच्यात तुम्हाला मजा येत असेल तर करा, पण नाहीतर अशा बऱ्याच गोष्टी ग्राहकाचा विचार करून करता येतात. इवन तुमच्या वेळा बदलायच्या असल्या, कुठल्या वारी बंद ठेवणार आहे ते करणं असलं तर तुमच्या 4 रेग्युलर कस्टमरशी गप्पा मारायला काहीच हरकत नाही. माझा व्यवसाय मी ठरवणार कधी बंद करायचा असं नसतं मार्केटिंगमध्ये, कारण शेवटी तुम्ही ग्राहकांसाठी करताय. तर आणि मदत मोठे लोकसुद्धा करत असतात. मी कुठेतरी वाचलं होतं बुलेट एनफिल्ड, रॉयल एनफिल्ड हे त्याची सेल्स खूप कमी झाले होते, म्हणजे 5000 पर मंथ वगैरे लेवलला आले होते. तर तो संजय लाल जो आहे त्याचा चेअरमन, त्याला राजीव बजाज ऑटोचा ओळखायचा, म्हणून त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांनी मला बराच गायडन्स दिला, बऱ्याच टिप्स दिल्या, बरंच मला हँड होल्डिंग केलं, तेव्हा माझा प्रवास अधिक सुकर झाला. आणि आता ते 50-60 हजार पर मंथच्या पेक्षा पुढे आहेत. राजीव बजाजची कंपनी पण मोटरसायकल्स बनवते, पण त्या वेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे ते काय एकमेकाचे बिझनेसेस हडप करत नाही आहेत. तर असं सल्ला मोकळेपणाने घ्यायची वृत्ती ठेवलीत तर तुम्हाला नवीन कल्पना सुचतील, नवीन पॉसिबिलिटीज दिसतील, तुमचं नाव अधिक होईल. कारण लोकांना हे अनुभव आले, कस्टमर एक्सपिरियन्स आहे की तुम्हाला पटेल कदाचित की तुम्ही जाऊन कुठेतरी असा इंटरेस्टिंग अनुभव आला तर तुम्ही एक 20 जणांना तरी पुढच्या 4 दिवसात सांगता की मी तिथे गेलो, अमुक विचारलं तर त्यांनी मला प्रोॲक्टिव्हली विचार करून मला अधिक माहिती पण दिली, अमुक केलं तमुक केलं. असं आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी इंटरेस्टिंग झालं असेल तर आपण इमिजिएटली बोलायला लागतो त्याविषयी आपल्या मित्रांशी, घरी. तर हा वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग दृष्टीने सुद्धा 4 लोकांशी बोलणं, ते काय करतात, कधी कधी मार्केट व्हिजिटला जाणं, तुमचं दुकान सोडून, तुमचं ऑफिस सोडून 4 इतर व्यावसायिकांच्या नुसतं फेरफटका मारणं, अशासारख्या गोष्टी ह्या गमतीच्या नाही आहेत, या गरजेच्या आहेत आणि त्याचा ॲम्युनिशन म्हणून वापर होऊ शकतो. आणि हे सगळं आणि याच्यापेक्षा खूप अधिक हे इम्प्लाइड आहे या डिरेक्टरी. त्यामुळे त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि प्रगती करा. धन्यवाद.